सध्या महाराष्ट्रभर आणि प्रत्येक घरामध्ये ज्या प्रकरणाची चर्चा होते ती म्हणजे वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणासंदर्भातली। सासरच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे हिनं 23 वर्षाच्या या विवाहितेनं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली। खरं तर तिची आत्महत्या आहे की तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आलेलं आहे किंवा तिची हत्या करून तिला आत्महत्या तिने केल्याचं भासवण्यात आलेलं आहे, याबाबतची प्रश्नोत्तरं जी आहेत ती अनुत्तरित आहेत। मात्र या घटनेनं एकच खळबळ उडालेली आहे आणि या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक हगवणे तसंच सासू लता हगवणे आणि नंद करिश्मा हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। राजेंद्र तुकाराम जे वैष्णवीचे सासरे आहेत, राजेंद्र तुकाराम हगवणे, तर दीर सुशील हगवणे हे दोघेही या प्रकरणात फरार आहेत। त्यांच्या तपासासाठी पोलिसांची 10 पथकं रवाना करण्यात आलेली आहेत। राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य होते। मात्र आता अजित पवारांनी सुद्धा हीच घोषणा केलेली आहे की आपण हगवणे पिता पुत्राला आपल्या पक्षाच्या सगळ्या पदांपासून मुक्त केलेलं आहे। याच घटनेपाठोपाठ राजेंद्र हगवणेंच्या दुसऱ्या सुनेनं सुद्धा हादरवणारी कहाणी समाजांना सांगितलेली आहे। तसंच हगवणे कुटुंबियाकडून हगवणेंची मोठी सून मयुरी जगताप हिला देखील मारहाण करण्यात येत होती असा गंभीर आरोप मयुरीनं केलाय। आता आपण पाहूया की नेमकं या प्रकरणात काय घडलं होतं। राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची वैष्णवी ही सून आहे। 16 मे रोजी बेडरूममध्ये वैष्णवीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला। तर मृत्यूपूर्वी वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या जखमा होत्या। हुंड्यासाठी वैष्णवीची हत्या केल्याचा आरोप वैष्णवीच्या आई-वडिलांनी केलाय। तर सासरा, नवरा, सासू, दीर, ननंद या सगळ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर अद्याप सुद्धा या प्रकरणी फरार आहेत। 27 नोव्हेंबर 2023 मध्ये सुद्धा विषप्राशन करून वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता। लग्नात वैष्णवीच्या घरच्यांनी बक्कळ पैसा दिला होता हगवणे कुटुंबियांना। तसंच 15 तोळं सोनं, फॉर्च्युनर सारखी आलिशान महागडी गाडी त्यांनी दिली होती। तर वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार या संदर्भात गुन्हा दाखल झाला आणि नेमकं त्यांनी आपल्या तक्रारीत काय म्हटलं होतं, काय आरोप केले होते पाहूयात। तर वैष्णवीला आर्थिक कारणांमुळे हगवणे कुटुंबीय मारहाण करायचे असं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलेलं आहे। तर नवरा शशांक, सासरे राजेंद्र हगवणे हे सुद्धा वैष्णवीला मारहाण करायचे असं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलेलं आहे। तर सासरच्यांकडून वारंवार वैष्णवीच्या आईवडिलांकडे पैशांसाठी मागणी व्हायची, तगादा लावला जायचा आणि वैष्णवी शशांकचा प्रेमविवाह झाला होता। तर लग्नाला वैष्णवीच्या घरच्यांचा आधी विरोध होता। मात्र या सगळ्या विरोधाला झुगारत वैष्णवीनं लग्न केलं होतं। शशांककडून वैष्णवीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेतला जायचा। तर 2023 मध्ये वैष्णवी जेव्हा गरोदर होती तेव्हा सुद्धा वैष्णवीच्या चारित्र्यावर शशांक हगवणे यांना संशय घेतला होता आणि हे मूल माझं नाहीये असा गंभीर आरोप शशांक हगवणे यांना केला होता। तर सासरच्या लोकांकडून सतत अनन्वित अत्याचार, छळ वैष्णवीचा केला जायचा। वैष्णवीला घरातून हाकलवून सुद्धा लावण्यात आलं होतं। सत्तावीस नोव्हेंबर 2023 मध्ये वैष्णवीनं जेवणातून विषारी औषध घेतलं होतं। आत्महत्येचा प्रयत्न तिनं केला होता। तर जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी वैष्णवीच्या कुटुंबियांकडे, तिच्या आईवडिलांकडे करण्यात आली होती हगवणे यांच्याकडनं। तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भात ज्येष्ठ वकील अनिता बाफना यांचं काय म्हणणं आहे, ऐकूया। पुणे येथील घटनेतून जे समोर माहिती येते त्यातून असं आहे की त्या मुलीच्या शरीरावर मल्टिपल ब्लंट इंजुरीज आहे आणि त्या ब्लंट इंजुरीमध्ये असं प्रथम दर्शनी लक्षात येतं आहे कॉमन माणसाला सुद्धा
की कदाचित तिला खूप टॉर्चर केलं आहे आणि त्यात तिचा मृत्यू होण्याचा संभव आहे. आणि जर असं असेल तर ती आत्महत्या नसून हत्या आहे. आणि हत्या आणि आत्महत्या ह्या दोघांच्या शिक्षा वेगवेगळ्या आहेत. जर तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं तर तिला शिक्षा फक्त अप टू लाईफ इम्प्रिझनमेंट आहे. पण जर ती हत्या असेल तर त्याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची शिक्षा सुद्धा होऊ शकते. त्या घटनेमागील जी तीव्रता आहे, लोकांचा जो रोष आहे, ह्या प्रत्येक गोष्टीवर बऱ्याच गोष्टीचं आउटकम अवलंबून आहे. तर इच्छा तर हीच आहे की जर अशी घटना घडली आहे आणि ती घटना फास्ट ट्रॅक कोर्टने म्हणजे खूप लवकर चालवली थोडं, तर त्याचा परिणाम हा चांगला होईल आणि पुढे अनेक अशा वैष्णवी आपण वाचवू शकू. तर हगवणे कुटुंबियांनी कसपटे कुटुंबाकडे काय काय मागणी केली होती पाहूया आता ग्राफिक्सच्या माध्यमातून. वैष्णवीच्या माहेरच्यांकडून लग्नामध्ये हगवणे कुटुंबियांनी 51 तोळे सोनं मागितलं होतं. तसंच हगवणे कुटुंबाला हुंड्यात फॉर्च्युनर गाडी सुद्धा देण्यात आली होती. तशी मागणी सुद्धा हगवणे कुटुंबियांनी केली होती. 7 किलो वजनाची चांदीची ताटं भांडी सुद्धा वैष्णवीच्या आई वडिलांनी लग्नात दिली होती हुंडा म्हणून. तर अधिक महिन्यामध्ये जावयाला सोन्याची अंगठी सुद्धा वैष्णवीच्या आई वडिलांनी केली होती. तर वैष्णवीच्या नवऱ्याला 1.5 लाखांचा मोबाईल, अत्यंत महागडा असा मोबाईल गिफ्ट करण्यात आला होता. सासरी आल्यावर प्रत्येक वेळी जावयाला 50,000 रुपये ते 1 लाख रुपयांपर्यंत पैसे देण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली होती. जमीन खरेदीसाठी 2 कोटींची अतिशय मोठ्या रकमेची मागणी हगवणे कुटुंबियांनी केली. तर वैष्णवीच्या माहेरच्यांनी या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या होत्या. तर वैष्णवी हिनं आत्महत्या केली की ती एक हुंडाबळीची केस आहे? तसंच या संदर्भातल्या हुंडाबळी कायदा नेमका काय सांगतो आणि हा नेमका हुंडाबळीचा कायदा काय आहे, या कायद्याच्या प्रमुख तरतुदी काय आहेत, या सगळ्यावर नजर टाकूयात. 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. साधारण 10 कलमं आहेत या कायद्याची. हुंडा म्हणजे लग्नात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला थेट अथवा अप्रत्यक्षपणे वस्तू देणं, पैसे देणं वा तसं देणं कबूल करणं असतं, किंवा स्थावर जंगम मालमत्ता देणं अगर देण्याचं कबूल करणं म्हणजे हुंडा. तर पैसे, दागिने, करार, जमीन किंवा सोनं कुठल्याही स्वरूपात देवाणघेवाण या हुंड्याच्या नावाखाली होते. तर साधारणपणे 10 कलमं आहेत या हुंडाबंदीच्या संदर्भातली. तर कलम 498 अ अंतर्गत हुंड्यासंबंधी सर्व प्रकरणांवर या कायद्यानुसार कारवाई करता येते आणि कमीत कमी 5 वर्षांचा तुरुंगवास संबंधितांना होऊ शकतो. तर कमीत कमी 15,000 रुपये दंड होऊ शकतो किंवा हुंड्याच्या मूल्या इतका रकमेचा दंड सुद्धा ठोठावला जाऊ शकतो. यापैकी जी रक्कम जास्त असेल तितक्या रकमेच्या दंडाची शिक्षा सुद्धा सुनावण्यात येते. तर ज्येष्ठ वकील वीरेंद्र खोत यांनी सुद्धा या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे. ऐकूयात. हे जे सध्या प्रकरण गाजते आहे वैष्णवी हगवण्याचं हुंडाबळी प्रकरण, खरं तर हुंडाबळी, हत्या, आत्महत्या याच्यामध्ये न जाता ह्या जे प्रकार हे घडतात मुंबईमध्ये, भारतामध्ये, याला कितपत आळा बसलाय कायद्याने याचा पण विचार करण्याची गरज आहे. गेल्या 25-30 वर्षाचा जर रेशो काढला तर हुंडाबळी प्रकरणामध्ये किती प्रकरणामध्ये पीडित लोकांच्या विरोधात जे आरोपी असतात त्यांना शिक्षा झाली याचा पण ॲनालिसिस करण्याची गरज आहे. आणि हे का घडते वारंवार? कारण आपल्या कायद्यामध्ये असलेला अभाव. गेल्या 25-30 वर्षाचा रेशो जर पाहिला त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात शिक्षा झालेली आहे हुंडाबळीच्या. त्यामुळे कायद्यामध्ये जर याच्यात कठोर कायदे केले गेले हुंडाबळी प्रकरणात किंवा इतर प्रकरणामध्ये, तर असे हे प्रकार जे वेळोवेळी घडतात, वेळोवेळी भारतामध्ये समाजामध्ये होतात, त्याला निश्चितच आळा बसेल असं मला वाटतं.
पण हुंडा प्रथेचा बळी ठरलेली वैष्णवी ही एकटी नाही बरं का, कारण असंख्य अशा वैष्णवी आहेत ज्यांना या अग्निदिव्यातून जावं लागलेलं आहे, ज्यांच्यावर हुंड्यासाठी अतोनात छळ त्यांचा करण्यात आलेला आहे, अत्याचार करण्यात आलेले आहे. आणि एकीकडे प्रगत तंत्रज्ञान, 21वे शतक अशा बढाया मारताना आपण या गंभीर गुन्ह्यांकडे मात्र दुर्लक्ष करतोय. तसंच 2024-25 या वर्षाच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर एक भयाण वास्तव या संदर्भातलं आपल्या समोर येतं, जे आपल्याला अक्षरशः सुन्न करतं. राज्यात महिलांवरील अत्याचारांचे 46,459 गुन्हे घडलेले आहेत. हे वास्तव आहे. तर हुंडाबळी हे 139 प्रकरणं हुंडाबळीची घडलेली आहेत. पती नातेवाईकांकडून झालेली क्रूर कृत्य, छळ 10,000पेक्षाही अधिक गुन्हे या संदर्भात नोंदवण्यात आलेले आहेत. तर विनयभंग, लैंगिक छळ 17,000हून अधिक गुन्हे या संदर्भात नोंदवण्यात आलेले आहेत. अत्याचार झालेले हे गुन्हे आहेत हुंडाबळी अंतर्गत, ते आहेत 159. तर अनैतिक व्यापार आणि इतर 1128 गुन्ह्यांची नोंद या संदर्भात करण्यात आलेली आहे. राज्यात महिलांवरील अत्याचारांचे 46,459 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.